माननीय मंत्री महोदयांनी फार सकारात्मक तसं उत्तर आहे. एक मिनिट, फार चांगलं उत्तर आपण दिलं. दोन गोष्टी खरं म्हणजे या सभागृहात या वाळू धोरणावर चर्चा होत असताना महत्त्वाचा विषय तिथेच येतो की अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय पुढची गोष्ट होऊ शकत नाही. आणि भंडारा जिल्ह्यातील माझ्या लक्षवेधीमध्ये नाव अध्यक्ष म्हणून मी आपण संधी दिली. भंडारा जिल्ह्यात तुम्हीच मान्य केलं की भंडारा जिल्हा तर पुरा बदनाम हो चुका है. त्या मुन्नी बदनाम म्हणतो तसं तो भंडारा जिल्हा बदनाम हो चुकी आहे. आणि त्यामध्ये शेवट सगळ्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे ते मान्य करावंच लागेल. मला एक प्रश्न आपल्याला आहे की मी माझ्याकडे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील काही गुगल इमेज आहेत मी काढून ठेवले त्या घाटावरच आणि त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा केल्या. गुगल इमेज मध्ये तिथे रेती नाही, 200 ब्रास 50 ब्रास रेती फार तर असेल. इमेज मध्ये सगळ्या इमेजेस मध्ये आल्या. मी माणूस पाठवून करून घेतला अध्यक्ष महोदय, परंतु त्याला मुदतवाढ दिल्या गेली. मुदतवाढ काय दिली की तिथे रेती साठा आहे तो वेळेत उचल झाला नाही म्हणून त्याला मुदतवाढ दिली. आता त्याचा पंचनामा कोणी केला? पंचनामा कोणी केला? तिथे रेती आहे म्हणून. तुम्ही जर आजही या रेती घाटांना जी मुदतवाढ दिली, माझ्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरी मतदारसंघातल्या 6 रेती घाटांना मुदतवाढ दिली मंत्री महोदय. पंचनामा कोण करतो? एकतर महसूल विभाग किंवा खनिकर्म विभाग, मायनिंग ऑफिसर यांचे अधिकारी करतात. तिथे रेतीच नाही तर पंचनामे आले कुठून? आणि पंचनामे केलेत मग रेती दाखवली कशी आणि मुदतवाढ मिळाली कशी? फार मोठा प्रश्न आहे बरं. मी अधिकाऱ्यांना विचारलं की अरे तिथे तर काहीच नाही. मी माझी माणसं पाठवून मी गुगल इमेजेस काढून आणले अध्यक्ष महोदय. 50 बरास नाही, 25 बरास नाही, 3-3 हजाराचा साठा असल्याची परवानगी देऊन टाकली उचल करायला. हे फार अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की या संदर्भात पूर्ण चौकशी करून हे जर चुकीचे पंचनामे करून त्याला मुदतवाढ दिली असेल ना, तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल का? हा पहिला प्रश्न. आणि लवकरात लवकर करावी ही माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. दुसरा एक की दुसरा प्रश्न, तहसील कार्यालयामध्ये ट्रॅक्टरींचा खच पडला होता, त्याचं काहीतरी विल्हेवाट लावायचा निर्णय तातडीनं घ्या. जे 6 महिन्यात आता सुधीरभाऊ बोलले, पण 6 महिन्यामध्ये जर ट्रॅक्टर परत नेली नाही, सोडवली नाही, 6 महिने ती त्याचा ऍक्शन केला पाहिजे ना. पार्ट चोरीला चालले, टायर चोरीला चालले, ट्राल्या चोरीला चालले, सगळे इकडे त्याचा व्हॅल्यू झिरो होऊन गेलाय. आणि आता तहसील कार्यालयाच्या आवारात जागाच नाही. ते तुम्हाला डेव्हलपमेंट करता येत नाही. 15 ऑगस्टचा झेंडा फडकवायला गेलं त्या ट्रॅक्टरचा खत पडला, पोरांना उभं राहायला जागा नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला जे काही ट्रॅक्टरी जप्त झाल्या आहेत त्या 6 महिन्यामध्ये त्याचा ऍक्शन करून त्याची विल्हेवाट लावणार का?